तर हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या पहिल्याच ब्लॉग मध्ये। तर आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे तो आहे तामिनी घाट। तर बघूया कसा असतो एक्सपिरियन्स, आपला हा पहिलाच ब्लॉग असणार आहे। बघूया काय चुका होतात किंवा काय। तामिनी घाटाच्या राईडला आपल्यासोबत अजून एक रायडर येणार होता, तो म्हणजेच आपला यश भाई। तर थोड्याच पुढे जाऊन तो आपल्याला भेटणार होता, आपली वाट पाहत होता तिथे। तर चला त्याला भेटूयात। यश भाईची गाडी झाली पंक्चर, यश भाई गेलाय पंक्चर काढायला। कुठे जातो का हे काय थांबायचं? हा यश भाई, वाघाची गाडी पंक्चर झाली बजाज। कर्जत वरून आम्ही निघालो खोपोली ते पाली अष्टविनायक गणपतीकडे। पण पुढे जाऊन कोणाला माहिती होतं की जोरदार पाऊस येणार होता आणि आमच्या ब्लॉगची पूर्ण वाट लावणार होता। तर मित्रांनो, आपण तिथंच जिथे आपण ब्लॉग बंद केला तिथून इथपर्यंत खूप पाऊस होता, खूप म्हणजे पाणी म्हणता पाणी पड आणि वारा म्हणता वारा। तर मग आम्ही तिथून ब्लॉगच नाही बनवला। आता इकडे आलोय, गावाचं नाव काय मला माहिती नाही। इथं हा जो देवकुंड वॉटरफॉल जो आहे ना, त्याचं जे पाणी येते ती हीच नदी आहे। देवकुंड परत ते सावळे घाटातले हे सगळं जे पाणी येते ना, ती ही नदी जाते। तर आता आम्ही तिथे जातो, बघूयात कशी नदी आहे, तुम्हाला पण दाखवतो। ही नदी आहे मित्रांनो। आपल्याला जायचं होतं समोरच्या दिशेने, म्हणजेच तामिनी घाटाकडे। तर बिना समय गवाते हुए हम इस ब्लॉग को आगे कंटिन्यू करते। ज्या हिशोबाने इथं लिकेज झालंय असं वाटतं इथूनच पेट्रोलची खाण चालू झाली। पेट्रोल पंपावर गेलो, 40 रुपयाला पेट्रोल टाकून टाकी फुल केली आणि निघालो। लगेच रस्त्यात यमराज भेटले, चालू गाडीवरून लगेच त्यांचं दर्शन घेतलं। थांबलो एका ठिकाणी, थोडी पाण्याची सोय वगैरे करू द्यात। आता आपल्याला जायचं इकडं, हा रस्ता गेला सरळ पुणे आणि हा काय माहिती कुठे गेला, पण हा आपल्याला माहिती, हा पुण्याला जातोय। आपल्याला इकडे जायचं फक्त बस। चला तर मग, जसा घाटाचा रस्ता चालू होतो तशी घाटाची वळणे पण चालू होतात आणि लगेच यमराजचे दर्शन पण चालू होतात। त्याच्यामुळे जर तुम्ही कधी गेले तर सांभाळून गाडी चालवा। मोबाईल खिशातून काढता काढता पहिला वॉटरफॉल तर गेला, त्याच्यामुळे हा दुसरा कॅप्चर केला, तोच बघायला लागेल। तर थोडीशी राईड करून आपण आलो थोडा पुढे। जसा घाट चालू होतो तसेच धबधबे पण चालू होतात। तर तुम्ही एक छोटासा वॉटरफॉल पाहू शकता, दाखवतो मी तुम्हाला। आणि हा वॉटरफॉल बघा, तिथे जास्त टाइमपास न करता आपण जाऊया पुढे, कारण अजून बरेचसे लोकेशन पुढे बघायचे बाकी होते। आपल्याकडं टाइम पण कमी होता, तर आपण रस्ते बघत बघत डोंगर बघत बघत पुढे निघालो। लगेच पुढे जाऊन परत यमराजचे दर्शन झाले, पण ते कॅमेऱ्यात कॅप्चर नाही झालं। आपण पोहोचलो आता हॉटेल प्लस व्हॅलीच्या दिशेकडे। हा रस्ता हॉटेल प्लस व्हॅली आणि मिल्की बार वॉटरफॉलला जातो। तर आपण जेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे की आपण तिकडे जाऊ शकतो। द पीस ऑफ तामिनी घाट, इथे जेवण करून आम्ही लगेच पुढे निघालो। पण पुढे जाऊन वातावरण एकदम खराब झालं, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग इथेच एंड केला। परत भेटू आपण एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।